सलग 3 ते 4 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे खोपोली शहरातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी दरडी कोसळल्या तर अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र खोपोलीतील पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान व्यक्त केली. सोमवारी आमदार थोरवे यांनी खोपोली शहरातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागांची पाहणी केली. सुभाषनगर आणि हाळ येथील दरडग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वरची खोपोली येथे मोरेश्वर डुमणे यांच्या घरावर वृक्ष कोसळून जखमी झालेल्या तिघांची जाकोटी या रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी आमदार थोरवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्तांचा तातडीने पंचनामा करून शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच भविष्यात अशा पूर परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण खोपोली शहरातील पुराच्या पाण्याचं प्रत्येक बऱ्याचशा ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. दुकानांच्यात पाणी सुटलेलं आहे. कुटुंबामध्ये पूर्णपणे प्रत्येक घरामध्ये पाणी घुसल्यामुळे त्या ठिकाणी चिखल असं सगळं घरामध्ये पूर्णपणे घरातील सामान वगैरे नष्ट झाले आणि संपूर्ण पाणी दौरा मी या ठिकाणी करत असताना आमच्या लक्षात आलेला आहे. म्हणून या सगळ्यांचं या ठिकाणी मदतीचा हात या ठिकाणी मिळत आहे. मीही स्वतः या ठिकाणी पाणी करत असताना तहसीलदारांची कलेक्टरांशी बोलून या ठिकाणी पंचनामे करून ज्या ज्या लोकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यांना भरपाई देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न नक्कीच करू. परंतु त्याची कायमस्वरूपी उपाययोजना कशी करता येईल याच्यावर मात्र नक्कीच आम्ही या ठिकाणी विचार करू. त्यातून नगराध्यक्ष कुलदीप शेट्टी असतील, आम्ही सगळे शहर प्रमुख असतील, नेते असतील, सगळे नगरसेवक आणि सगळेच एकत्रपणे रात्रभर सगळे म्हणजे सहकारी या ठिकाणी खोपोली शहरामध्ये काम करत आहेत. त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यात तर नक्कीच आज संपूर्ण राज्यामध्ये आपण पाहत आहे की पूरजन्य परिस्थिती आहे. प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोकण किनारपट्टीवर 5 दिवस सातत्याने पडत आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पुराचं दृश्य त्या ठिकाणी आपलं पाहायला मिळत आहे. मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करेल की आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा आपण आज 2 दिवस आता आपण सगळ्यांना शाळेला सुट्टी दिलेली आहे. आपणही घराबाहेर करू नये की जास्तीत जास्त प्रशासनाला या ठिकाणी मदत करण्याचं काम आपण सगळ्यांनी एकत्रपणे करूया. याप्रसंगी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम सावळे, नगरसेवक संदीप पाटील, दिनेश थोरवे, किशोर पाटील तसेच नगरसेविका रुपाली जाधव उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.